नमस्कार. आजच्या विशेष मुलाखतीमध्ये शहराचे प्रथम नागरिक नूतन नगराध्यक्ष राहुल पंडितजी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सुरुवातीला बेस्ट टीव्ही आणि बेस्ट वार्ता परिवारातर्फे मी त्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. पंडित साहेब, पहिल्यांदाच आलात आमच्या स्टुडिओमध्ये. निवडणूक संपल्यानंतर ही पहिलीच मुलाखत आहे आपली. मात्र निवडणुकीपूर्वी असलेलं विजन आणि निवडून आल्यानंतरचा तुमचा जो दृष्टिकोन, कामाला कशा पद्धतीने सुरुवात केली आणि सुरुवात करत असताना काय अडचणी आल्या त्याबद्दल थोडक्यात सांगा. सर्वप्रथम मी बेस्ट टीव्हीला आणि बेस्ट टीव्हीच्या परिवाराला इथे शुभेच्छा देतो. आम्ही निवडणुका जेव्हा झाल्या त्या 28 नोव्हेंबरला आम्ही निवडून आलो. ॲक्च्युली आमचा कार्यकाल जो आहे तो 23 डिसेंबरला सुरू झाला. बरोबर. 23 डिसेंबरला कार्यकाल सुरू झाल्यानंतर लगेचच म्हणजे 4 जानेवारीला आचारसंहिता लागली आणि ती जवळजवळ आचारसंहिता 9 फेब्रुवारीपर्यंत होती. सांगण्याचा उद्देश एवढा की पहिला महिना जो आहे तो आमचा आचारसंहितेतच गेला. हे आमचं बॅडलक म्हणायचं. हो. पण तरीही ॲक्च्युली फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. पण तरी आम्ही एक चांगले डिसिजन असे घेतले. जानेवारी महिन्यात जो काही 4-5 दिवसांचा जो कालावधी मिळाला होता त्याच्यात रत्नागिरी नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत, 21 नगरपालिकेच्या शाळा आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 2,500 ते 3,000 विद्यार्थी शिकतात. गरीब विद्यार्थी आहेत, ते शिकतात. आमच्याकडे त्यांना जे कॉम्प्युटर प्रशिक्षण बंद झालं होतं, तर शैक्षणिक पाया मजबूत होण्याच्या दृष्टीने आम्ही इमिजिएट त्यांना कॉम्प्युटर प्रशिक्षण सुरू केलं. बरोबर. आता सुट्ट्या आहेत चालू, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. पण कॉम्प्युटर प्रशिक्षण सुरू केलं आणि त्या विद्यार्थ्यांची मानसिकता बदलली आणि शैक्षणिक काय म्हणतात कॉन्फिडन्स येण्याच्या दृष्टीने आम्ही ते विश्वास येण्याच्या दृष्टीने आम्ही तो एक प्रयत्न केला आणि त्याच्या ह्याच्यात लगेच ते प्रशिक्षण सुरू झालं आमचं. दुसरी गोष्ट म्हणजे ODF म्हणजे हागणदारी मुक्त रत्नागिरी शहर करण्याच्या दृष्टीने आमचे जोरदार प्रयत्न झाले आणि मार्च एंड आमचं टार्गेट होतं. आणि हागणदारी मुक्त रत्नागिरी शहर करणं हे आमच्या दृष्टीने का महत्वाचं होतं, तर येणारे फंड्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं फंड्स असतील किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडनं येणारे. पण ही योजना आपण निवडून आल्यानंतर सुरुवात झाली की याच्यापूर्वी ह्याच्यापूर्वी सुरुवात झाली होती, नाही म्हणायला हरकत नाही. बरोबर. पण सर्वात महत्वाचं असं की त्याच्या ज्या काही त्रुटी होत्या, भरपूर मोठ्या प्रमाणावर त्रुटी होत्या, त्या त्रुटींचा आम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करून लोकांमध्ये अवेअरनेस डेव्हलप करून जिथे जिथे स्लम एरिया आहे किंवा जिथे जिथे लोक उघड्यावर शौचालय बसत होती तिथेच आम्ही प्रत्यक्ष काही आमचे नगरसेवक असतील, आम्ही स्वतः जाऊन त्यांना रिक्वेस्ट करून आम्ही तिथे त्यांना त्या ज्या सुविधा ज्या अपुऱ्या पडत होत्या त्या अपुऱ्या सुविधा ज्या आहेत त्या इमिजिएट त्यांना प्राप्त करून देऊन आम्ही हे आता ODF मुक्त शहर म्हणजे हागणदारी मुक्त शहर थोडंसं थांबवतो एवढ्यासाठी, कारण महत्वाचा प्रश्न जो मुद्दा मांडला तुम्ही शैक्षणिक बाबतीत, तर बऱ्याच वेळा याच्यापूर्वी आपण पाहिलं असाल, आम्ही बेस्ट टीव्हीच्या आमच्या प्रसारमाध्यमातून आम्ही प्रसारित करत होतो नेहमीच बातम्या की काही शाळांची म्हणजे नगर परिषदेच्या ज्या अखत्यारीत शाळा आहेत या शाळांची काही शाळांची त्याच्यामध्ये दुरावस्था बऱ्याच प्रमाणात दिसून येत होती आणि हा मुद्दा आम्ही कायम जनतेसमोर प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे. त्यासाठी काय तुम्ही त्यावेळेला हा विचार केला तर त्याची कशी काय तुम्ही डागडुजी म्हणा किंवा त्याच्या नाही सर्व बरोबर. चांगला प्रश्न आहे तुमचा. सर्वप्रथम आमच्या नगरपालिकेतर्फे जे स्ट्रक्चरल ऑडिट जे झालं त्याच्यामध्ये शाळा क्रमांक 2, त्याच्यानंतर तिकडचं भाजी मार्केट असेल, आठवडा बाजार असेल आणि आमची स्वतःची इमारत सुद्धा आम्ही ज्या इमारतीमध्ये बसतो तर त्याच्या त्या इमारती ज्या आहेत तर त्या धोकादायक इमारती आहेत असं स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सिद्ध झालेलं आहे. 2 नंबर शाळा जी आहे तर ती खरोखरच पडण्याच्या स्थितीत आहे. पण लवकरच BOT तत्वावर म्हणजे बांधा वापरा आणि हस्तांतरित करा ह्या BOT तत्वावर आम्ही ती शाळा जी आहे तर ती लगेचच आम्ही बांधतोय आणि त्याला त्याच्या बाबतीच्या ज्या काही मान्यता असतील, प्रशासकीय बाबी असतील त्या आम्ही लगेच पूर्तता करून लोकमान्य टिळक ज्या शाळेत शिकले ती शाळा आम्ही चांगल्या प्रकारे माझ्या मते 1 ते 1.25 वर्षात आम्ही ती पूर्ण करू. पण रत्नागिरीतल्या भरपूर शाळांची दुरावस्था आहे, ह्याच्याबद्दल साशंकता नाही कोणत्याही प्रकारची. पण त्या शाळा दुरुस्त होत आहेत. त्यांच्या बाबतीतली जी काही किरकोळ बारीक सारीक गोष्टी आहेत की पत्रे फुटलेले आहेत, पाणी गळतंय, कौलं फुटलेली आहेत, दरवाजे खिडक्या लागत नाहीत, ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. जेव्हा शाळेचा परिसर चांगला असतो, शाळेतलं वातावरण चांगलं असतं तेव्हा शिक्षकांची मानसिकता बदलते आणि शिक्षकांची मानसिकता बदलल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा तो बदल जो आहे तो दिसून येतो चांगल्या प्रकारे. त्यामुळे ह्या शाळा मुळात चांगल्या असणं हे निश्चितच आमचं कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सुरुवात सुद्धा केली. नगराध्यक्ष साहेब,
एक वेगळा प्रश्न असा विचारतो की अशी परिस्थिती वारंवार का निर्माण होते? मुळातच आधी मराठी माध्यमांकडे आपल्या पालकांचा म्हणा किंवा विद्यार्थ्यांचा कल कमी होत चाललेला आहे. याकरिता काहीतरी नियोजन हवं आणि त्यातच जर अशी परिस्थिती असेल तर मुलं या मराठी माध्यमाकडे कशी काय वळणार? तर ही परिस्थिती का निर्माण होते? नाही, माझं त्याच्यात बाबतीत रोखठोक मत आहे. बरोबर. मी शिवसेनेचा आहे, शिवसेनेचा नगराध्यक्ष आहे. असं काही नाही की इंग्लिश शिकलं म्हणजे की फार मोठं गोष्टी वेगळ्या घडून येतात. आपण मराठी माध्यमातून आम्ही सुद्धा मराठी माध्यमातूनच शिकलेलो आहोत, असं काही नाही. पण पालकांची मानसिकता ही आहे की जेव्हा आपला पाल्य रत्नागिरी शहर सोडून जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्याच्यात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड निर्माण होऊ नये अशा दृष्टीने पालक विचार करतो आणि तो इंग्लिश माध्यमात टाकतो. आणि त्यांची अशी समजूत आहे की जेव्हा आपला पाल्य जो आहे तो पुढे ज्या ऍडव्हान्स ज्या गोष्टी आहेत त्या शिकत जातो तेव्हा त्याला कुठेही स्वतःबद्दलची कमतरता जाणवू नये अशा दृष्टीने तो पालक विचार करून इंग्लिश मिडियमला जातो. आता ही प्रत्येक पालकाची मानसिकता आहे. जरी मानसिकता असली तरी आपली परंपरा म्हणा किंवा संस्कृती किंवा भाषा कुठेतरी मागे पडत चाललेली आहे. याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे की नाही? आणि ते करत असताना जर आपल्या सुविधा व्यवस्थित नसतील तर तो मुलं आणखीनच त्याच्यापासून दुरावतील. त्यासाठी ठोस विजन हवं. आता तुम्ही नूतन नगराध्यक्ष, नवीन तुमचा कार्यकाल सुरू, आमच्या अपेक्षा आहेत. काय कराल भविष्यामध्ये याच्यासाठी? निश्चितच मराठी भाषेकडे म्हणजे आपली मातृभाषा म्हणता येईल, मातृभाषेकडे प्रेम प्रत्येकाचंच असतं, अभिमान असला पाहिजे. पण तो सर्वात महत्वाचं ते जे कम्युनिकेशन आहे, तो जो संवाद जो आहे तर तो पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारे असला पाहिजे, त्या भाषेतनं झाला पाहिजे. हल्ली आपले पालक इंग्लिश मीडियमकडे टाकतात आणि डॅडी, मम्मी, पप्पा आणि ह्याच्या बरोबरच बाकी सगळ्या गोष्टी कम ना असे बारीक सारी गोष्टी असतात असे. पण निश्चितच त्याच्या बाबतीत बदल घडवून आणला पाहिजे, ह्या सुद्धा मताचा आम्ही आहोत. बरं, आता हागणदारी मुक्त तुम्ही म्हणताय त्यातपर्यंत तुमचं कार्यकाल सुरू झालेलं आहे. पुढचं विजन आणि त्याहीपेक्षा आधी महत्त्वाचा मुद्दा आपण आज घेऊन इथं आलो आहोत तो म्हणजे रत्नागिरीचा नगर परिषदेचा पर्यटन महोत्सव. कशी संकल्पना आणि त्याची योजना, आराखडा काय सांगाल आमच्या दर्शकांना? सर्वप्रथम मला अभिमान आहे की या सुंदर रत्नागिरी शहराचा, की ज्या शहरावर परमेश्वराने निसर्ग सौंदर्याची उधळण केलेली आहे, अशा या रत्नागिरी शहराचा मी प्रथम नागरिक आहे म्हणून मला अभिमान आहे. असाच अभिमान प्रत्येक नागरिकाला असणं आवश्यक आहे की ही रत्नागिरी आपली खूप सुंदर आहे. इतर शहरांमध्ये फिरत असताना पर्यटक सुद्धा येऊन सांगतात, माझे जेव्हा धुळ्याचे नातेवाईक आले तेव्हा सांगितलं, नुसती तुमची सिटीची सुंदर नाहीये तर आत आल्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी असते. ती पॉझिटिव्ह एनर्जी मला खूप भावली आणि हे त्यांचं वाक्यच आहे ते माझ्या खूप डोक्यात बसलं. आणि अशा दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. ही निसर्ग सौंदर्याची उधळण जी आहे ती पब्लिक समोर जाणं आवश्यक आहे. जाते नाही अशातला भाग नाही. पण सर्वात महत्वाचं अशी गोष्ट आहे, गणपतीपुळे आणि पावस यांच्याकडे येणारं पब्लिक जे आहे ते जास्त आहे. गणपतीपुळ्यामध्ये जवळजवळ दरवर्षी 20 लाख ऍव्हरेज पब्लिक येतं. पण रत्नागिरी शहरामध्ये किती येतं? रत्नागिरी शहरामध्ये का थांबत नाही? तर ह्याचा विचार आम्ही केला. हा एक विचार का केला तर निश्चितच रत्नागिरी शहराची जी अर्थव्यवस्था जी आहे ते फिशिंग आणि मँगो बिझनेस, आंबा आणि मासे ह्या बिझनेसवर आहे, रिअल इस्टेटवर सुद्धा आहे. पण त्याही पलीकडे जाऊन ह्या पर्यटनाचा आपल्याकडे असलेल्या एकंदरीत सगळ्याच गोष्टीचा, इन्फ्रास्ट्रक्चरचा जर अभ्यास केला तर पर्यटन आपल्याकडे वाढू शकतं. गणपतीपुळ्याचा, पावसचा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. पब्लिक आपल्या इथे थांबू शकतं. आणि साधारणपणे असं आहे, स्टॅटिस्टिक्स असं आहे की एखादा मनुष्य जर रात्री थांबला तर 1200 ते 2000 रुपये एका रात्री तो स्पेंड करतो. मग हा जो पैसा जो आहे तो तारकर्लीला जातो, मालवणला जातो, तिकडे गोव्यात जातो. तर तो आमच्याकडे का नाही? आमच्याकडे पब्लिक गणपतीला नमस्कार करतं, इकडे जेवून जातं किंवा न जेवता पुढे तारकर्ली आणि मालवणला जातं. मग ते पब्लिक आपल्या इथे का थांबत नाही? मग आपल्याकडे आम्ही सर्वात महत्वाची गोष्ट शोधून काढली. सर्वात महत्वाची, आपल्याकडे लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान आहे, सावरकरांचं जेल आहे, सावरकरांनी बांधलेलं पतित पावन मंदिर आहे, भाऊजी शिपकिरांनी बांधलेलं पतित पावन मंदिर आहे, थिबा पॅलेस आहे, जिजामाता उद्यान आहे, भगवती किल्ला आहे, काळा समुद्र आहे, पांढरा समुद्र आहे, अशा भाटे बीच आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. पण त्या पलीकडे जाऊन पब्लिक हे बघतं आणि पुढे निघून जातं. पब्लिकने थांबण्यासाठी आम्ही काय विचार केला
तर सर्वप्रथम आम्ही भगवतीचा किल्ला जो आहे की जो खरोखरच निसर्ग सौंदर्य तिकडनं खूप चांगल्या प्रकारे दिसतं, तर तो भगवती किल्ला हा एकच नाही तर त्याच्या आजूबाजूचा 120 एकर मध्ये वसलेला तो किल्ला आहे. आणि त्या किल्ल्याचा आता आम्ही पर्यटकांसमोर आणि रत्नागिरीच्या नागरिकांसमोर आम्ही हे आणणार आहोत की जो दिंडी दरवाजा आहे, बरोबर, ज्या दरवाजातनं पूर्वी सैनिक जायचे किंवा राजे जायचे, तर तो दिंडी दरवाजा आम्ही परवा साफ करून घेतलेला आहे. आणि त्या दिंडी दरवाजा ओपन केल्यामुळे निश्चितच त्या किल्ल्याचं महत्व एवढं वाढणार आहे. थोडंसं थांबवतो एवढ्यासाठी की ही जी स्वच्छता मोहीम राबवली गेली त्यामध्ये जातीनिशी आमच्या लाडक्या नगराध्यक्षांनी सहभाग घेतला, स्वतःच्या हातात झाडू घेऊन तिथं स्वच्छता केली, त्याबद्दल आधी त्यांचं मी अभिनंदन करतोय आमच्या बेस्ट टीव्ही तर्फे. बोला पुढे. नाही, माझा तो आवडीचा विषय आहे. मी स्वतः ट्रेकर आहे. मी स्वतः गेले कित्येक वर्ष, मागच्याच वर्षी पन्हाळगड ते विशाळगड चालत चौथ्यांदाच जाऊन आलो. रॉक क्लाइम्बिंग आणि हे सगळे विषय जे आहेत ते माझ्या आवडीचे विषय आहेत. त्यामुळे निश्चितच हा जो पर्यटक जर आला, हा दृष्टिकोन असावा. पण आपण स्वतः जर सहभागी झालो आणि ते जर विजन ठेवलं तर तो जर दृष्टिकोन ठेवला तर निश्चितच त्यापासून दुसऱ्यांनाही प्रेरणा मिळू शकते. मात्र या पर्यटनासाठी जो विजन तुम्ही ठेवलेला आहे ते अतिशय योग्य विजन आहे. थँक्यू. अशी जी चर्चा पुढे ठेवणार आहोत. लाडके नगराध्यक्ष आपल्याकडे आहेत. मला सिग्नल झालाय थोडासा ब्रेक घेण्याचा. ब्रेक नंतर ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. पाहत राहा ही विशेष मुलाखत. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोअर्स, हिरो, ॲटलास, BSA, हर्क्युलस, इव्हॉन अशा ब्रँडेड सायकलसह लहान मुलांच्या सायकल्सची अनोखी व्हरायटी फक्त मुस्कानमध्ये. 3 चाकी सायकल्स, इलेक्ट्रॉनिक बाईक्स, मॅजिक कार, म्युझिकल कार्सचं देखणं दालन. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोअर. मुस्कानमध्ये उपलब्ध आहे टॉयची अनोखी व्हरायटी, म्युझिकल डान्सिंग डॉल, बार्बी डॉल, रोबोट, म्युझिकल लाइटिंग कार आणि टॉईज, अँटिक कार अशा अनेक प्रकारच्या टॉईजची नजाकत फक्त मुस्कानमध्ये. आपल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरती फुलणाऱ्या आनंदाची खाण मुस्कान. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोअर, आत्मबंधू आर्केड, डॉक्टर लोटलीकर हॉस्पिटल समोर, मारुती मंदिर, रत्नागिरी. फोन नंबर 96 89 03 06 09. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्याशी आपण चर्चा करतोय. बरेच विषय आणि त्यांचा दृष्टिकोन आपण पाहतोय, त्यांचे विचार आणि भविष्यातल्या ज्या संकल्पना आहेत. मुळात आता आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी महोत्सवाविषयी बोलत होतो. तोच विषय, तोच धागा पकडून आपण पुन्हा त्यांना तो प्रश्न विचारणार आहोत की महोत्सवाची संकल्पना सांगत असताना पुढचं जे तुमचा दृष्टिकोन आणि मुळात म्हणजे रत्नदुर्ग किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं आपल्याला. यापूर्वीपासून जेवढे काही सत्ताधारी होते किंवा म्हणा शासन होतं त्यांचं दुर्लक्ष होतं. तुम्ही तिथं लक्ष केंद्रित केलेलं आहे. कशा प्रकारे विजन आहे? मागे काय झालं याचा आम्ही विचार करत नाही. आम्ही पुढे जाणारे माणसं आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी संकल्पना आहे, मी मुद्दामून सांगायचं राहिलं की ही संकल्पना जे आमचे उपनगराध्यक्ष माननीय राजेशजी सावंत जे आहेत, तर त्यांची संकल्पना आहे की पर्यटन महोत्सव साजरा व्हावा. त्यांच्यातनं ही संकल्पना पुढे पुढे जात आली आणि आम्ही सगळे नगरसेवक, सगळी आमची जी टीम आहे, अर्थात त्याच्यात सर्वच म्हणजे 33 नगरसेवक प्लस सगळा स्टाफ, आमचे CO साहेब जे आहेत, हे सगळेजण आम्हाला मदत करतात आणि मोठी मदत मिळते. ते आमचे इथले आमदार उदयजी सामंत आहेत, खासदार साहेब आहेत, विनायक राऊत, यांची सर्वांचीच मदत मिळते. एक महत्त्वाचा मुद्दा असा की पर्यटन महोत्सव हा जो आहे हा आम्हाला 3 दिवसाचा नाही करायचा आहे. ऍक्च्युली 28, 29, 30 एक असा पर्यटन महोत्सव आहे. आम्हाला पर्यटन महोत्सव, मी असं म्हणतो की पर्यटन सुरू झालेलं आहे. आमचा महोत्सव सुरू झालेला आहे. आम्ही ज्या ऍक्टिव्हिटीज ज्या राबवतोय, मी मगाशी सांगितलं 120 एकरमध्ये हा किल्ला जो वसलेला जो आहे, एवढा सुंदर, तिथे आजूबाजूचा परिसर एवढा छान आहे आणि लोकांना भावणारा आहे, पर्यटकांना भावणारा जो आहे, त्याच्यामध्येच आमच्या एवढ्या ऍक्टिव्हिटीज आहेत.
प्रमोद महाजन क्रीडा संकुलमध्ये मांडवी बीचवर वेगवेगळे प्रोग्राम आहेत, सेलिब्रिटीज येणार आहेत, आपले डान्स करणार आहेत, आपले काय बाकीचे सगळे प्रोग्राम करणार आहेत. पण त्याहीपेक्षा मी असं म्हणतो की आपल्या इथे येणारा पर्यटक एक दिवस कसा थांबेल, तर तो जेव्हा तो या दिंडी दरवाज्यातनं आत जाईल तिथेच वरती रॅपलिंग आहे, रॉक क्लाइम्बिंग आहे, व्हॅली क्रॉसिंग आहे, तो किल्ला फिरायला म्हणजे पेट किल्ला जो म्हणतात, मिरकर वाड्याच्या बाजूचा जो पेट किल्ला आहे, प्रत्येकाने नागरिकाने त्या किल्ल्यात फिरावं. संपूर्ण किल्ला फिरायला 3 तास लागतात, 3 ते 4 तास लागतात. तिकडनं दीपगृहावर जावं. दीपगृहावर आम्ही सांगितलं 3 ते 5 तुमचं टायमिंग येते, दिवसात तुम्ही 10 ते 5 करावं, तर ते त्याला तयार आहेत. नंतर भगवती किल्ला. लोकांना वाटतं काय, किंवा इव्हन रत्नागिरीतल्या लोकांची मानसिकता काय आहे, माझी सुद्धा मानसिकता तीच होती की भगवतीचा मंदिर हाच किल्ला, पण असं नाहीये. खरोखर तो चांगला परिसर आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्याच भगवती बंदरचं नर्मदा सिमेंटची जी हे आहे तिथे फॅक्टरी जी आहे, तर त्याच्याच पुढे एवढी सुंदर गुहा आहे ती, आणि ती गुहा आम्ही पर्यटकांसाठी ओपन केली. माझं म्हणणं आहे या 3 दिवसात मोफत आहे, पण रत्नागिरीतल्या पब्लिकला कळलं पाहिजे की हे जे संपूर्ण निसर्ग सौंदर्य आहे, आपल्या इथे काळा समुद्र आणि पांढरा समुद्र मध्ये फक्त किल्ला आहे. बरोबर. एका डाव्या साईडला जर आपण किल्ल्यावर चढल्यानंतर कळलं की डाव्या साईडला काळी वाळू आहे, उजव्या साईडला पांढरी वाळू आहे. त्या पांढऱ्या वाळूचं वैशिष्ट्य सुद्धा आम्हाला हल्लीच कळलं की वर्षातनं 2 वेळा तिथे वाळू नसते, तर शंख शिंपले, वेगवेगळ्या रंगाचे शंख शिंपले जे आहेत, एवढे प्रकारचे तिथे मिळतात. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे. तर एवढा निसर्ग काय म्हणतात, निसर्ग काय समुद्र किनारा आपल्याला चांगला लाभलेला आहे. गणपतीपुळ्यानंतर आरेवारे आहे, आरेवाऱ्यानंतर डायरेक्ट पांढरा समुद्र आहे, काळा समुद्र आहे, भाटे आहे, पुढे अगदी त्या ह्याच्यापर्यंत कुठला गड जो आहे ते तिकडे आंबोलगड पर्यंत समुद्र किनारा आहे, मध्ये गावखडी आहे. तर असा समुद्र किनारा चांगला लाभलेला आहे. वातावरण आपल्या इथे चांगलं आहे, तर ह्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. आम्ही जेव्हा त्या किल्ल्यावर जेव्हा गेलो तेव्हा तिथल्या आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साधला. तिथल्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना सांगितलं, मंडळांना सांगितलं की ह्याच्यापासून जो फायदा होणार आहे तो तुम्हाला होणार आहे, स्थानिक नागरिकांना होणार आहे, आणि प्रत्येकाचं दरडोई उत्पन्न वाढणार आहे. आम्हाला कॉन्फिडन्स आहे की आत्ताचा मे 2017चा पर्यटन महोत्सव की ज्याच्यामध्ये रत्नागिरीतलं पब्लिक भाग घेईल, तेव्हा रत्नागिरीतली जी जनता आहे ती आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमंडळींना, आपल्या आप्तेष्टांना सांगेल की 2018चा पर्यटन महोत्सव जो आहे तर तो तुम्ही बघायला या, पण त्याच्या आधी रत्नागिरीत कधीही भेट द्या, कारण हा पर्यटन महोत्सव आहे, हा तळहायात चालू राहणार. अगदी जनतेच्या मनात आहे तसंच बोललात तुम्ही. मात्र हा पर्यटन महोत्सव ही जी संकल्पना राबवत असताना शहराच्या दृष्टिकोनातून शहरातील काय सुविधा आहेत किंवा ज्या समस्या आहेत याकडे कशा पद्धतीने लक्ष पुरवलं जाणार आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आधी शहरवासियांची मी माफी मागून सांगतो की पाणी समस्या जी आहे तर त्याच्या ह्याच्यात आम्ही कुठे खूप कमी पडतो, पण काय समजत नाही आहे. त्याच्यावर आमच्या सगळ्या उपाययोजना चालू आहेत, R&D सुरू आहे. पण त्याच्या बाबतीत मी खरोखरच रत्नागिरीतले जे कोण पाण्यापासून वंचित राहतात तर त्यांची मी माफी मागतो, जाहीर माफी मागतो. असं असतानाही पाण्याचं टेंडर प्रोसिजर जे आहे, नवीन नळपाणी योजना जी आहे, तर त्याला 54 कोटींची नळपाणी योजना, त्याचं टेंडरिंग प्रोसिजर जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि आमचं टार्गेट आहे की येत्या 1 ते 2 नाही, 1.5 ते 2 वर्षात आपली ती पाण्याची योजना जी आहे ती कार्यान्वित होईल आणि संपूर्ण रत्नागिरीकरांना चांगलं पाणी. पण हे मागचे असताना सुद्धा हेच वाक्य वारंवार ऐकायला मिळत आहे, किंवा निधी मंजूर झाला, मागच्या वेळेला 62 कोटीचा निधी मंजूर झाला, आणला वगैरे वगैरे, ज्या काय कल्पना किंवा जे काय बोललं गेलं त्या अनुषंगाने तसं काम होताना दिसत नाही. आपण जर विचार केला आता पुढच्या भविष्यातल्या 25 वर्षाचं जर आपण पुढचं नियोजन जर बघितलं तर आता आपण मायनसमध्ये आहोत. बरोबर आहे. तो हा जो आराखडा तयार करत असताना नुसतं ते घोषणा नकोत, पण ते कार्य झालं पाहिजे, प्रत्यक्षात ते कार्य. तुमचं विजन परफेक्ट याच्याबद्दलचा आराखडा काय आहे? नक्की सांगतो तुम्हाला. मी मगाशीच बोललो होतो की मागे काय झालं, मागे कोणी काय केलं. मी असं म्हणतो की परमेश्वर कृपेने थोडंसं आठवण करून द्यावी लागते, एवढ्यासाठी जनतेच्या मनामध्ये ते खोचक प्रश्न असतात. सर्वात महत्वाचं, सगळ्यांनीच कामं चांगली केलेली आहेत असं आपण म्हणूया. आम्हाला नावं ठेवायची, कामं केलीच नाहीत म्हटलं, कामं करण्याचा प्रयत्न केला असेल, पूर्णत्वास जात नाही. पण सर्वात महत्वाचं मी हे सांगतो, त्याला टेक्निकल सँक्शन, प्रशासकीय मान्यता, ह्या सगळ्या मान्यता होऊन त्याची टेंडर प्रोसिजर, म्हणजे माझ्या मते परवा एक 8 दिवसापूर्वी प्री बिड मीटिंग सुद्धा झाली. काही त्यातले जे काम घेणाऱ्या ज्या संस्था ज्या आहेत त्या सुद्धा आम्हाला अप्रोच झालेल्या आहेत. त्यांनी स्वतः तिथे
कामाची काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे काम करायचं आहे हे सुद्धा बघितलेलं आहे. प्रीबिड मीटिंग सुद्धा झालेली आहे, टेंडरिंग प्रोसिजर सुद्धा झालेली आहे. आता लवकरच टेंडर प्रोसिजर येऊन ह्या मे एंडपर्यंत वर्क ऑर्डर सुद्धा दिली जाईल, एजन्सी फिक्स केली जाईल. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की पाण्याच्या बाबतीत आम्ही फार संवेदनशील आहोत. परवाच आमचे माननीय आमदार जे आहेत तर ते आता अध्यक्ष आहेत आपल्या याचे समितीचे जे आधी समितीचे अध्यक्ष आहेत. ती समिती संपूर्ण महाराष्ट्रभर फिरते आणि ती समिती येत्या 25 तारखेला रत्नागिरीत पानवल धरणाला भेट द्यायला सुद्धा येते. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आम्ही ह्या पाण्याच्या बाबतीतल्या ज्या काही समस्या आहेत त्या निश्चितपणे सोडवणार आहोत आणि तो 2047 म्हणजे 25 वर्षानंतर 20-25 वर्षानंतर रत्नागिरीची लोकसंख्या बघता पाण्याची डेव्हलपमेंट जी आहे, तो पाण्याचा प्लॅन जो आहे पाण्यासाठी, तर तो कशा प्रकारे करता येणार आहे याच्या बाबतीत आमच्याकडे आराखडा कॉन्क्रीट आहे. जेव्हा एजन्सी फिक्स होईल तेव्हा संपूर्ण जनतेला हवं असणारं प्रेझेंटेशन की नेमकी ह्या पाण्याच्या योजनेमधून काय काय गोष्टी होणार आहेत. हा जनतेचा पैसा आहे, जनतेच्या घामाचा पैसा आहे आणि तो पैसा खर्च करताना जनतेला सुद्धा कळलं पाहिजे की ह्या कामातनं नेमकी काय काय होणार आहे. तर ते आम्ही प्रेझेंटेशन दाखवणार आहोत. हा एक पाण्याचा एक भाग सांगितला. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लॅन, घनकचरा प्रकल्प आहे. त्याच्या बाबतीत आम्ही सुरुवात झालेली असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला रत्नागिरीत दिसत असेल की ठिकठिकाणचा कचरा जो आहे त्या कचरा कमी होत चाललेला आहे. त्यामुळे गुरांची कुत्र्यांची संख्या सुद्धा कमी होत चाललेली आहे. ओला कचरा सुका कचरा कसा वेगवेगळा करावा ह्याच्यासाठी आम्ही एक अवेअरनेस लोकांमध्ये डेव्हलप करण्याच्या दृष्टीने आम्ही एजन्सी नेमलेली आहे आणि ती एजन्सी आता हळूहळू काम करायला लागलेली आहे. शहरात संपूर्ण सगळ्या ठिकाणी फवारणी आणि धुरीकरण जे आहे तर ते चांगल्या प्रकारे सुरू आहे. तर ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे कचरा निर्मूलनाच्या घनकचरा प्रकल्प आहे त्याच्या दृष्टीने आम्ही स्वतः आमची टीम जी आहे, मी स्वतः त्याच्यात गोव्याला जाऊन आलो. गोव्याला 100 टनाचा ट्रीटमेंट प्लॅन आम्ही स्वतः बघितला. वेंगुर्ल्याला 1 टनाची ट्रीटमेंट कशी करतो, कचऱ्यावर कशा प्रकारे ट्रीटमेंट करतात की ज्यांना अवॉर्ड मिळालेला आहे, राष्ट्रपतीचा अवॉर्ड मिळालेला आहे, तो आम्ही प्रोजेक्ट बघून आलेलो आहोत. तर आमच्याकडे आमचं टार्गेट एवढंच आहे, भारतातलं सर्वात सुंदर शहर रत्नागिरी शहर गणलं जावं असं आणि आम्ही त्याच्या बाबतीत कॉन्फिडंट आहोत. आम्ही त्याच्या बाबतीत घन कचरा प्रकल्पाच्या बाबतीत आणि कचऱ्याच्या बाबतीत आम्ही कॉन्फिडंट आहोत की येत्या 2 ते 3 वर्षात रत्नागिरी शहर हे स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखलं जाईल. शहराच्या विकासाच्या बाबतीत बऱ्याच काही योजना आहेत, समस्या देखील आहेत. तसं पाहता मारुती मंदिर परिसर म्हणा, साळवी स्टॉप म्हणा, किंबहुना आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा राहिला तो म्हणजे असं की बाहेरून येणारे जे आपल्या जो बाजार समितीचा लिलाव म्हणा याकडे सुद्धा नगराध्यक्षांनी थोडंसं लक्ष द्यावं, याबाबत सुद्धा मी विचारणार आहे त्यांना. मूळ मुद्दा आहे की साळवी स्टॉप, मारुती मंदिर किंवा जिथे शौचालय नाही आहेत किंवा कुठल्या सुविधा नाही आहेत, स्वच्छतागृह नाहीत, त्याबद्दलची काय संकल्पना असेल तर मी त्यांना आवर्जून विचारणार आहे. नगराध्यक्ष साहेब, काय विजन आहे तुमचं? नाही, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने आम्ही जेव्हा रत्नागिरी डेव्हलपमेंट करतोय तेव्हा एक स्वच्छतेचा भाग म्हणून रत्नागिरी शहर स्वच्छ होतच आहे. इव्हन डिवायडरमधली माती सुद्धा आम्ही बदलतोय, ते सुशोभीकरण करतोय. पण असं असताना साळवी स्टॉप, मारुती मंदिर, त्याच्यानंतर जयस्तंभ, इव्हन बीचवर सुद्धा कुठेही स्वच्छतागृह नाहीत, खास करून महिलांसाठी स्वच्छतागृह नाही आहेत. तर ही आमच्या दृष्टीने खरोखरच दुर्दैवाची गोष्ट आहे. पण येत्या पर्यटन महोत्सवापर्यंत काही करता येणार नाही याची आम्हाला खात्री आहे. पण सुलभ शौचालय जी आहेत ही जी संकल्पना आहे शासनाची की पैसे द्या आणि पे करून तुम्ही फ्रेश व्हा, तर अशा दृष्टीने ती सुलभ शौचालय येत्या 2 ते 3 महिन्यात रत्नागिरीत ती कार्यान्वित होणार आहेत आणि त्याच्या दृष्टीने आम्ही ठोस पावलं टाकलेली आहेत. सर्वात महत्त्वाचं हीच गोष्ट असताना रत्नागिरीत घाण होऊ नये, कचरा कोणी टाकू नये, तर ह्याच्यावर बायलॉज होते म्हणजे उपविधी होते आणि ते उपविधी आम्ही आमच्या नगरपालिकेतर्फे मंजूर करून घेतलेले आहेत की ज्याच्यामुळे आम्ही कोणावरही दंडात्मक कारवाई करू शकतो. पण दंडात्मक कारवाई न करता लोकांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत अवेअरनेस डेव्हलप करणे, लोकांना बेसिक सुविधा ज्या आहेत, बेसिक अम्युनिटीज ज्या आहेत की ज्या रत्नागिरी नगरपालिकेकडनं प्रोव्हाइड केल्या पाहिजेत, तर त्या आम्ही हळूहळू करतोय. तुम्हाला रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी घंटा गाड्या फिरत असताना तुम्हाला दिसत असतील, तर त्या घंटा गाड्या फिरतायत, लोक कचरा चांगल्या प्रकारे टाकतायत. पण अजून सुद्धा जो काही 10-15% जो कचरा होतोय तर त्याच्या बाबतीत लोकांनी जर आम्हाला सहकार्य केलं नाही, जे लोक सहकार्य, थोडीफार नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे, त्यांनी सुद्धा हे समजून घ्यायला बरोबर. कारण नुसतं हे काय प्रशासनाचंच काम नसतं, आपली सुद्धा जबाबदारी असते. आणि दुसरा अगदी मूळ प्रश्न जो आहे तो मोकाट
गुरं आणि कुत्र्यांचा कुत्र्यांचा तो हा एक major- प्रत्येक वेळेला हा मुद्दा पुढे येत असतो. काही त्याच्यावर उपाय केले जात नाही, ठोस उपाययोजना. प्रत्यक्षात मी सुद्धा घरी जाताना रात्रीचा घाबरतो. अगदी रात्री बरोबर, 2 वाजता. अगदी बरोबर. म्हणजे इतक्या प्रमाणात ही मोकाट कुत्री, पिसाळलेली कुत्री असतात रस्त्यावर. बरोबर. याच्यावर काय उपाय करता येईल? नाही, सर्वात महत्वाचं तुम्ही जर बघितलं, हे प्राणी जे आहेत ही मुकी जनावरं आहेत. बरोबर. जिथे त्यांना जेवण मिळतं, जिथे त्यांना खाणं मिळतं तिथे ते जातात. आता ते तुम्हाला वाईट परिस्थिती अशी आहे, वाईट असं वाटतं की ही गुरं जी आहेत ती प्लास्टिक मधला कचरा जर खाणं असेल तर ते प्लास्टिक सकट खातात. बरोबर. आणि त्याच्यामुळे काही गुरं जी आहेत तर ती दगावली सुद्धा आहेत. मी 1-2-3 महिन्यात बघितलं तर मुळात जर आपण कचरा टाकला नाही, त्यांना खाणं दिलं नाही किंवा त्यांना खाणं मिळालं नाही तर ती गुरं जी आहेत, आमच्या इकडे स्वतःकडे भागात गुरं होती, पण आम्ही तिथे कचरा टाकायचं प्रमाण कमी झालं तर ऑटोमॅटिक ती गुरं तिकडनं निघून गेली. सांगण्याचा मुद्दा एवढाच की स्वच्छतेकडे लक्ष द्या. पण तरीही आमची जबाबदारी नगरपालिकेची अशी आहे, कुत्री जी आहेत, कुत्र्यांची संख्या सॉरी मी स्पष्ट बोलतो त्याच्या बाबतीत, कारण आम्हाला माणसं मरणं हे आम्हाला न परवडणार आहे. कारण लहान मुलांवर कुत्र्यांनी पाठलाग करून हे पण कुत्र्यांची संख्या हळूहळू कमी होते. ती का कमी होते तर त्याच्या बाबतीत आम्ही योग्य त्यावेळी उत्तर देऊ. पण कुत्र्यांबाबतीत ठोस उपाययोजना आम्ही घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे ठिकठिकाणी कारवाई सुरू आहे. आणि त्याच्या बाबतीत सर्व नागरिकांनी की जे प्राणी मित्र आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं असे ह्याद्वारे आम्ही आवाहन करतो. आणि राहता राहिला गुरांचा प्रश्न, तर गुरांच्या प्रश्नांच्या बाबतीत येत्या 1 महिन्याभरातच ती गुरं चांगल्या ठिकाणी कोंडवाड्यात कशी जातील किंवा त्यांचं उर्वरित जे आयुष्य ते चांगल्या प्रकारे कसं जाईल चांगल्या ठिकाणी, अर्थात जैन आतापर्यंत जर बघितलं तर आपल्या नगर परिषदेच्या कोंडवाड्याची परिस्थिती तितकीशी काही चांगली नाही. तुमच्याकडून अपेक्षा करावी का? नाही, मी सांगितलं ना, मी आता तुम्ही तोडलत मला म्हणून की जैन बांधवांनी भरपूर ठिकाणी कोंडवाडे बांधलेले आहेत की जिथे ती जनावरं ते तिथे सांभाळतात आणि त्यांचं संगोपन करतात. तर अशा ठिकाणी त्या जैन बांधव आमच्याशी अप्रोच झालेले आहेत, इव्हन आम्ही त्यांच्याशी अप्रोच झालो असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा ही जी गुरं जी आहेत ही आम्ही पकडून ती पकडायची एक सिस्टीम आहे. ती आधुनिक जी सिस्टीम जी आहे की इंजेक्शन देऊन त्यांना बेशुद्धी पाडणे आणि मग उचलून नेणे. नाहीतर पूर्वी फास्ट टाकायचो, ती गुरं धावतायत, ऍक्सिडेंट्स होत आहेत, असं न होता इंजेक्शन देऊन त्या गुरांना बेशुद्धी पाडायचं आणि मग ती गुरं न्यायची. तर अशा प्रकारची आमची सगळी बोलणी झालेली आहे. आता ही जेव्हा शिळ धरणाची योजना सुरू झाली, याला जवळजवळ 20-25 वर्ष होऊन गेली, तेव्हाची लोकसंख्या म्हणा, तेव्हाचं शहराचं जे विस्तारीकरण होतं, जे शहराची मर्यादा होती त्या हिशेबाने ते ठीक होतं. आज 25 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. आणि आता एक अभ्यासू व्यक्तिमत्व, एक अभ्यासू नगराध्यक्ष आपल्याला लाभले. अपेक्षा करूया, जनतेची पण अपेक्षा आहे, आमची देखील अपेक्षा आहे की भविष्यामध्ये चांगले चांगले सुंदर उपक्रम आपल्याला रत्नागिरीमध्ये पाहायला मिळतील. हा पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने आलेत आमचे नगराध्यक्ष आमच्या स्टुडिओमध्ये आणि त्या अनुषंगाने बऱ्याच काही गोष्टी सांगून देखील गेले ते. मात्र ही मुलाखत इथंच संपली नाही आहे, या नंतर सुद्धा आम्ही त्यांना पाचारण करणार आहोत. अनेक विषय आहेत, ते विषय घेऊन आम्ही त्यांचे जे दृष्टिकोन आहे, त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती आमच्या दर्शकांसमोर आम्ही ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. अतिशय सुंदर संकल्पना आणि अतिशय सुंदर दृष्टिकोन ठेवून तुम्ही जे मार्गदर्शन केलं. आमच्या स्टुडिओमध्ये वेळ कमी आहे, आमच्या स्टुडिओमध्ये वेळ काढून आला त्याबद्दल आपले आभार. आणि बेस्ट वार्ता आणि बेस्ट टीव्ही परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. नमस्कार. थँक्यू. सौंदर्याचा जणू खजिना, हिरवाईचा हा नजराणा, पक्षी गाती मधुर तराणे, साज छेडल्या परी, स्वर्गामधले नंदनवन हे अवतरले भुवारी. साध मनाची लाट सुखाची, गंध बहरती जपते नाती, साध मनाची लाट सुखाची, साध मनाची लाट सुखाची. इथे अतिथी देवासारखा, आदर प्रेमाचा अखंड वारसा, कला
संस्कृतीचा गंध पसरतो इथे अनोखा. काजू आंबा नारळ मासा इथली लज्जत न्यारी, इतिहासाची साक्ष सांगती इथल्या सागर लहरी. साधू मनाची लाट सुखाची